अहमदनगर जिल्ह्याचं अर्थात अहिल्यानगरचं राजकारण हे अगदी दिल्लीतील श्रेष्ठींनाही दखल घ्यायला लावणार राजकारण. ही बाब अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीनं अत्यंत अभिमानाची. परंतु दिल्लीतील श्रेष्ठींनी ही दखल घ्यावी असं वलय नगरमधील राजकारण्यांनी निर्माण केलं ही त्याहीपेक्षा अभिमानाची गोष्ट. महाराष्ट्राच्या राजकारणात दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आपल्या जिल्ह्याचं नाव वजन वाढवणाऱ्या राजकारण्यांपैकी एक म्हणजे विखे कुटुंब. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्यापासून चालत आलेला राजकीय सामाजिक कामांचा वारसा थेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सुरू ठेवला. त्यांच्यापेक्षाही काकणभर जास्त समाजाभिमुख कामं त्यांनी केलीत. जिल्ह्यातीलच त्यांचं कट्टर राजकीय विरोधक म्हणजे जिल्ह्यात असणारे जे काही कट्टर राजकीय विरोधक आहेत ते आम्ही बाहेर गेल्यावर अभिमानानं सांगतो की महसूल मंत्री दुग्ध विकास मंत्री आमच्या जिल्ह्याचा आहे, त्यांचं काम अभिमानास्पद आहे असं वक्तव्य विरोधक करताना दिसतात आणि सगळ्याला माहिती देखील आहे. विरोधकांचं हेच वक्तव्य विखेडविषयी सर्व काही सांगून जातं. पण हे जरी खरं असलं तरी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविषयी अशा काही गोष्टी आपण इथे पाहणार आहोत की ज्या पाहून तुम्ही शॉक व्हाल. पाहूयात सविस्तर. नमस्कार, मी विजय गोपरे. तुम्ही पाहत आहात चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल. राजकारण हे केवळ पद भुजवण्याकरता नाही तर मिळालेलं पद आहे ते लोकप्रतिनिधित्व करण्यासाठी आहे, लोकांच्या जनतेच्या विकासासाठी आहे. विखे कुटुंबियाकडे जर पाहिलं तर त्यांनी आजवर सक्रिय राजकारण केलं, परंतु त्यातून त्यांनी समाजासाठी प्रचंड कामे केलीत. जुनं जाऊ द्या, आताची काही ताजी उदाहरणं पाहूयात. जमीन खरेदी विक्री करताना तुकडेबंदी कायद्यातील तरतुदी किती जाचक होत्या, त्यामुळे गुंठे पाडून जमीन विक्री किंवा खरेदी करणं किती खर्चिक होतं, जिकिरीचं होतं हे सर्व सुद्धा आहे. परंतु यावर आजवर विशेष काम कोणी केलं नाही. वाढतं शहरीकरण व शहराच्या भोवती सर्वसामान्य नागरिकांनी खरेदी केलेले 1 गुंठे 2 गुंठे 3 गुंठे अशा क्षेत्रांचे तुकडे नियमित करण्याबाबत सन 2017 साली तरतूद करण्यात आली होती. 1965 ते 67 या दरम्यान झालेल्या तुकड्यांचे व्यवहार नियमित करण्यासाठी बाजार मूल्याच्या 25% रक्कम शासन जमा करणं गरजेचं होतं. परंतु ही रक्कम भरणं सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर होतं. परंतु विखे पाटलांनी यामध्ये लक्ष घालून मंत्रिमंडळात विशेष प्रयत्न केले. त्यामुळे आता तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा करण्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली व प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी विक्री करून झालेले व्यवहार नियमित होण्याचा मार्ग मोकळा झाला. आता याबाबत नागरिकांना फक्त 5% शुल्क भरून तुकड्यांचे व्यवहार नियमित करता येणार आहेत. त्यामुळे लाखो सर्वसामान्य माणसांचे लाखो रुपये वाचणार आहेत. या झालेल्या निर्णयामुळं नागरिकांना अवघं 5% शुल्क भरून जे काही गुंठे विकत घेतलेत, जे काही तुकड्यांचे व्यवहार झालेत ते आता नियमित करणार आहेत. या खरेदीच्या नोंदी देखील नियमित होणार आहेत. आता आणखी एक मुद्दा पाहू. शिर्डी मतदारसंघातील खंडकरी शेतकऱ्याच्या जमिनीचा प्रश्न. जिल्ह्यातील इतर भागातील नागरिकांना याची दाहकता माहिती नसेल, परंतु खंडकरी शेतकऱ्याच्या जमिनीचा प्रश्न अनेक वर्षांपासून खितपत पडलेला होता. या शेतकऱ्यांचे प्रश्न आता महसूल मंत्री विखे पाटील यांनी मार्गी लावलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पुढील पिढ्यांचं कल्याण होणार आहे हे नक्की. आणखी एक जिव्हाळ्याचा मुद्दा म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांनी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री या नात्याने मार्गी लावलाय. तो म्हणजे गोशाळांना प्रति गाय प्रतिदिन 50 रुपयांचं अनुदान. या योजनेमुळे देशी गायींचं संगोपन व संवर्धन होऊन गोशाळांवरील आर्थिक भार कमी होणार आहे. समस्त गोप्रेमींसाठी हा महत्वपूर्ण निर्णय मानला जातो. गोमातेच्या बाबतीत घेतलेला असा निर्णय बहुतेकदा हा पहिलाच असावा. आता आणखीन एक मुद्दा अधोरेखित करावा वाटतो, तो म्हणजे रोजगार व विकास. जिल्ह्यात जवळपास 4 MIDC प्रस्तावाधीन आहेत. त्यामध्ये शिर्डी मतदारसंघाचा विचार जर केला तर सावळी विहीर येथे शेती महामंडळाच्या 500 एकर जागेत MIDC निर्माण होत असून त्याचं प्रत्यक्ष काम सुरू झालंय. या MIDC प्रकल्पात प्रत्येक घरातील किमान एका व्यक्तीला रोजगार मिळणार आहे. या प्रकल्पाने मतदारसंघातील युवकांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे. याआधी देखील अनेक प्रकल्प कारखाने संस्था या माध्यमातून विखे यांनी मोठा रोजगार निर्माण केलेला आहे, विकास केलेला आहे. आणखी एक मुद्दा तो म्हणजे येत्या काळात राज्यात 5 ठिकाणी डिफेन्स क्लस्टर सुरू करण्यात येणार आहेत.
राज्यातील 5 पैकी एक डिफेन्स क्लस्टर शिर्डीतील एमआयडीसीत सुरू करण्यात येणार आहे. डिफेन्स क्लस्टरच्या माध्यमातून 1200 कोटींची गुंतवणूक या ठिकाणी होईल व हजारो रोजगाराच्या संधी पुन्हा एकदा तिथे उपलब्ध होतील. मित्रांनो, साधारण वर्षभरापूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारानं तसेच खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून शिर्डी शहरातील विविध विकास कामांकरता शिर्डी नगर परिषदेला 82 कोटींचा निधी मिळाला होता. इतिहासात प्रथमच इतका मोठा निधी मिळाला असावा अशी प्रतिक्रिया तत्कालीन मुख्य अधिकाऱ्यांनी दिली होती. विखे पाटील यांच्याप्रमाणेच राज्याच्या पटलावर नाव नेणारे अनेक दिग्गज नेते नगर जिल्ह्यात होऊन गेलेत आणि आहेतही. पक्ष काँग्रेस असो, भाजप असो की इतर कोणताही असो, पण जिल्ह्यासाठी प्रामाणिक काम करणारे नेते जिल्ह्यात आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट करून आम्हाला कळवा. पुन्हा भेटूयात नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.